कोरीट फाट्यावर तालुका पोलिसांची मोठी कारवाई. 7,40,000चा अवैध दारूसाठा जप्त. गुजरातकडे जाणारी वाहतूक रोखली. शिरपूरकडून गुजरात राज्यात अवैधरित्या दारूची चोरटी वाहतूक करणाऱ्या दोघांना नंदुरबार तालुका पोलिसांनी रंगेहात पकडत सुमारे 7,40,848 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईमुळे अवैध दारू तस्करीला मोठा आळा बसला. 1 मार्च 2026 रोजी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी दिनेश भदाने यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली. शिरपूरकडून अशोक लेलँड कंपनीच्या वाहनातून विनापरवाना दारू कोरीट मार्गे गुजरातकडे नेली जात आहे. या खात्रीशीर माहितीनंतर जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यस यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाईचे आदेश देण्यात आले. कोरीट फाट्यावर सापळा तालुका पोलिसांचं पथक कोरीट फाटा इथं थांबलं असता संशयित अशोक लेलँड वाहन क्रमांक GJ26U0108 कोरीट नाक्याकडे येताना दिसला. पोलिसांनी तात्काळ वाहन थांबवून चौकशी केली. वाहन चालकानं आपलं नाव फैजल मोहम्मदभाई हार्दी वय 46 वर्ष राहणार भावनगर गुजरात तसेच सोबत असलेल्या व्यक्तीचं नाव जयेश राजेंद्र पाटील वय 26 राहणार जुने भामपूर तालुका शिरपूर जिल्हा धुळे असं सांगितलं. वाहनात काय आहे याबाबत विचारणा केली असता दोघांनी उडवाउडवीची उत्तर दिली. संशय बळावल्यानं वाहनाची तपासणी करण्यात आली. यामध्ये देशी व विदेशी दारूचा मोठा साठा आढळून आलाय. संबंधिताकडे कोणतीही वैध परवाना नसल्याचं त्यांनी कबूल केलंय. 7,40,000चा मुद्देमाल जप्त. पोलिसांनी वाहनासह एकूण 7,40,848 रुपये किमतींचा दारूसाठा जप्त केला. या प्रकरणी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 158/26 अन्वये महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65E/108 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सुरू आहे. अधिकाऱ्यांचं मार्गदर्शन. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यस, अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, नंदुरबार उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. कारवाईत तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी दिनेश भदाने, पोलीस उपनिरीक्षक सुनील भामरे, असई सुनील सोनवणे, पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र धनगर, महेंद्र सोनवणे, पोलीस कॉन्स्टेबल सचिन सैंदानी यांनी सहभाग घेतला. अवैध दारू तस्करी विरोधात तालुका पोलिसांनी केलेली ही ठोस कारवाई कौतुकास्पद ठरत असून अशा प्रकारच्या बेकायदेशीर धंद्यांवर पोलिसांची कडक नजर असल्याचं पुन्हा स्पष्ट झालंय. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी योगेश पवार, नंदुरबार.